शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे रेणुका मातेच्या दर्शनासाठी। आई आंबेला एकच आज कळकळीची विनंती असेल, शेतकरी राजा जो अडचणीत आलाय, बऱ्याच दिवसापासून पावसाची जी अडचण, ही समस्या भगवती चरणी नतमस्तक होऊन शेतकरी वर्गाकडून एवढंच मागणं राहील, दरवर्षी सारखा पावसाचा थेंब शेतकऱ्याच्या वावरामध्ये पडणं खूप महत्त्वाचा विषय असेल। नक्कीच हा पडो अमृतासारखा हा थेंब ज्याच्यावरती शेतकरी अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टींपासून शेतकरी वंचित आहे। या सगळ्या गोष्टी जर आज पावसाला कुठेतरी सुरुवात झाली, रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी वर्गासाठी एकच मागणी राहील, दरवर्षी सारखा शेतकरी सुखावला जाईल एवढी भगवती चरणी नक्कीच प्रार्थना राहील। शेतकरी वर्ग वर्षानुवर्ष ज्या काही अडचणी आहे, ज्या काही गोष्टी घडत आले, ज्या समस्यांना तोंड देत तो कुठेतरी मोठा होण्याचा प्रयत्न करतोय, त्या अडचणी दूर हो, या सगळ्या भावना आमच्या शेतकरी वर्गाकडून आई रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो। नक्कीच बाजारभाव, ज्या काही अडचणी आहे, ज्या कर्जमाफीच्या ज्या काही गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल एवढं बोलून दोन शब्द थांबवतो। जय आंबे। जय आंबे माते की जय।